काँग्रेस पक्षाने ठाणे महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 2 मधनं अत्यंत 2 तरुण उमेदवारांना आम्ही पक्षातर्फे उमेदवारी दिलेली आहे. आर्यन वाघमारे असेल, देवयानी गावित असेल, या दोन्ही तरुण उमेदवारांना आम्ही प्रभाग क्रमांक 2च्या जनतेच्या सेवेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी उमेदवारी दिली. आज त्यांच्या या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झाले, याचा मला खूप आनंद आहे. आणि गेले अनेक वर्ष या प्रभागाचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास या प्रभाग क्रमांक 2चा केला नाही. देवयानी गावित ही स्वतः IIT मधलं बीटेक आहे, लंडनला नोकरी करत होती, पण आपण काहीतरी समाजाला देणं लागतो याच्यासाठी म्हणून खास लंडनहून येऊन ही निवडणूक ती लढवत आहे. आणि आर्यन वाघमारे यांचे वडील नित्यानंद वाघमारे माझा अनेक वर्ष हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सहकारी राहिलेला आहे. आर्यन स्वतः BSc IT आहे आणि समाजसेवेचं कडू त्यांनी वडील नित्यानंद वाघमारे कडनं घेतलंय. मला विश्वास आहे की प्रभाग 2ची जनता माझ्या या 2 तरुण सहकार्यानं 15 जानेवारीला मतांच्या रूपाने भरघोस आशीर्वाद देतील आणि दोघेही विजयी होतील. जनतेच्या सेवेसाठी आम्ही तरुण नवीन चेहरे ह्या प्रभागातनं दिलेले आहेत. अनेक वर्ष जो राजकीय पक्ष स्वतःला भारतातला 1 नंबरचा पक्ष समजतो त्यांनी जे प्रतिनिधी या प्रभागातून दिले होते, दुर्दैवाने ते प्रतिनिधी ते काम करू शकले नाहीत. भविष्यामध्ये प्रभाग क्रमांक 2चा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे दोन्ही सहकारी देवयानी गावित असेल, आर्यन वाघमारे असेल, हे या जनतेच्या सेवेसाठी कायम हजर असतील, हे आश्वासन मी प्रभाग क्रमांक 2च्या जनतेला देतो. आम्ही जरी केंद्रामध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या NDA सरकारमध्ये असलो, महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलो, तरी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही स्वतंत्रपणे लढत आहे. जवळजवळ 70 पेक्षा अधिक उमेदवार आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत. आणि आम्ही तरुण चेहरे जे राजकारणासाठी एक आशादायक चित्र आहे, नाहीतर घरामध्ये 4-4 नवऱ्यालाही तिकीट, बायकोलाही तिकीट, भावालाही तिकीट, मुलालाही तिकीट असं न करता सामान्य कार्यकर्त्यांना, सुशिक्षित तरुणांना तिकीट देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केलेलं आहे. आणि केवळ प्रभाग क्रमांक 2 नाही, आपण ठाण्यातील कुठल्याही प्रभागामध्ये गेलात, आम्ही दिलेले उमेदवार हे अत्यंत तरुण, उच्च शिक्षित आणि ज्यांना समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे अशा प्रकारचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. ज्या पक्षांना आपले उमेदवार टिकवता आले नाहीत त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. जिथे जिथे बिनविरोध उमेदवार निवडून आले त्याची चौकशी निवडणूक आयोगाने लावलेली आहे. आणि मला विश्वास आहे की ठाण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मागे घेतला त्यांना वाटत होतं की आपण निवडूनच येऊ शकत नाही म्हणून मागे घेतलं, त्यामुळे जे बिनविरोध निवडून आले त्यांचं देखील अभिनंदन करतो. जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याच्या प्रकारचा अहवाल निवडणूक आयोगाने मागवलेला आहे. पण तुम्हाला तुमच्या पक्षाची लोक सांभाळता आले नाहीत तर दुसऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना किंवा पक्षाला दोष कशाला द्यायचा. प्रयत्न करू. तसं इथले आपले उमेदवार होते त्यांनी काही काम केलेलं नाही. तसं आता आपण हे सुधार करण्याचं बघू. पाण्याचा प्रश्न असेल, रोडावर एवढे खड्डे आहेत त्याचा प्रश्न असेल, खूप काही प्रश्न, लाईटचा प्रश्न असेल, लोकांच्या इथं गटर ड्रेनेजचा सिस्टम असं खूप काही खुललेलं आहे, ते आपण नीट करण्याचा प्रयत्न करू. सगळं काय आपण करू. आम्हाला उमेदवारी भेटले म्हणून आम्ही या प्रयत्नात आम्ही लागू. आता सध्या आम्हाला उमेदवारी भेटली, आम्ही ह्याच्यावर. आता जे काही पास्टमध्ये जे काही उमेदवार होते त्या लोकांनी काही काम केलं नाही. जे इश्यूज आहेत, जसं हिरानंदानीमध्ये देखील ट्रॅफिकचा इश्यू वाढला आहे आणि पाण्याचा देखील फार इश्यू वाढला आहे. पाथरीपाडा, डोंगरीपाडा इथे कचऱ्याचा देखील फार प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यामुळे आजार पण येऊ शकतं. हे करू शकतं ह्याचा विकास करण्यासाठी. आणि मला आधीपासून सोशल वर्कचा खूप हे एम होतं, माझं विजन होतं की
सोशल वर्कमध्ये जावं आणि ही ऑपॉर्च्युनिटी मला नजीब सरांनी परांजपे सरांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते. आणि मी येणाऱ्या 5 वर्षात अधिक विकास करू, डेव्हलपमेंट करू आणि जे काही मी ज्या कम्युनिटीमधून आलेली आहे त्या कम्युनिटीमध्ये एज्युकेशन एवढं वर गेलं नाहीये, बट मी माझ्या कम्युनिटीला घेऊन आणि जे काही इतर मुली आहेत ते माझा मीन्स लाईक माझी लाईफ जर्नी बघून त्याचं ऑपॉर्च्युनिटी घ्यावी आणि पुढे जावं हीच माझी. देवेंद्र तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे